सगळ्यात आधी एक पातेलं घेऊन त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण कॉर्न टाकून घ्यावे. त्याला साधारण 4 ते 5 मिनिट पाण्यामध्ये उकळून द्यावे. ते उकळून झाल्यानंतर त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याला पूर्ण कोरडे करून नंतर एका बाउलमध्ये पूर्ण काढून घ्यायचे. बाउलमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर व 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि ते हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. तेल तापल्यानंतर गॅस बारीक करून त्यामध्ये आपण कॉर्न टाकूयात. कॉर्नला बारीक गॅसवरती गोल्डन होईपर्यंत आपण तळून घेऊयात. आपले कॉर्न चांगले गोल्डन झालेले आहेत. त्याचे सर्व तेल निथळून आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण या कॉर्नमध्ये चाट मसाला टाकूयात. तसेच त्यासोबत पेरी पेरी मसाला ही टाकूयात व थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे. आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. तसेच थोडीशी कोथिंबीरही घालूयात. आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात व ते सर्व एकत्र करून घेऊयात. अशा प्रकारे आपले क्रिस्पी कॉर्न हे तयार झालेले आहेत.
थँक यू फॉर वॉचिंग.